हॅलो. हॅलो, नमस्ते मॅडम. हां, श्री स्वामी समर्थ. बोला ताई. श्री स्वामी समर्थ. तर मी फोन केला होता मॅडम तुम्हाला दुपारी. हो का? पण मी मिस कॉल दिला. मी म्हटलं अच्छा. हो आणि का? काल तुम्ही मला केला होता 4:30 वाजता अच्छा. आणि काल मी झोपले होते. अच्छा, अच्छा. योगच यावे लागतात प्रत्येक गोष्टीचे. हो, झालं जेवण? हो, जेवण वगैरे झालं. अच्छा. तुमचं? हो, आत्ताच झालं. म्हटलं ट्राय करावं, पण पहिल्या ह्याच्यात लागलाच. हां, आता 9 वाजलेत ना. हां. 9 वाजता मग मी थोडीशी तयारच असते फोन येतात तर. अच्छा. अ, अनुभव अनुभव शेअर सांगायचा कर. होता. हां, हां. हो, हो सांगा ताई. मॅडम. म्हणजे तुम्हाला अनुभव आला ते? अच्छा. हं. अ, म्हणजे माझी स्टोरी खूप बेकार आहे. हां, मॅडम हां, म्हणजे हां. पहिल्यापासून कसं आहे, लहानपणापासून वडील वारलेले हां, हां. माझे. तर हां. मामांनी आणि मावशीनेच आम्हाला माझा सांभाळ केला. आईचा, भावाचा, माझा. अरे बापरे! हां, हां. आणि मग जरा लहानाचे मोठे झालो. पण 3 मामा, पण एकाच मामाने आम्हाला सांभाळलं. असंच असतं ते एखादा चांगला निघतो, हां. पण तो चांगला निघाला तर कदाचित त्याची बायको वाईट निघते. नाही, नाही तिने पण बघितलं. कशाला एखाद्याचं हो, नाव हो, खराब हो, हो. करायचं आपण. बरोबर. हां. म्हणजे कसं असतं, आपले आई-वडील नसेल तर दुसऱ्याच्या इथं दमूनच राहायला लागतं आपल्याला. अगदी, अगदी. आई-वडिलांकडे जेवढं आपण स्वातंत्र्याने राहू तसं कुठेच राहू हो. शकत नाही. पण आमची आजी खूप मजबूत, आईची आई. हां, हां. वडिलांचं आम्हाला काहीच माहितीच नाही. आजी नाही माहिती, चुलता नाही माहिती, काकू नाही माहिती, कोणीच माहिती नाही आम्हाला. अरे बापरे! बघा. फक्त आईच्या आईनी, मामानी आणि मावशीनेच आमचा सांभाळ केला. बापरे! लहानाचं मोठं झालो. मग हं, कुठं हं. माझं लग्न केलं या हां, लोकांनी. हां, हां, हां. आणि मी म्हणजे मग एवढी काही तुम्हाला शिकवणं, शिक्षण वगैरे हो, हो, मामानीच केलं माझ्या. हो, म्हणजे पण मी नोकरीला काही वगैरे एवढी लागल्या का? नाही, नाही, नाही. शिक्षण खूप कमी. डोकंच नव्हतं अभ्यासात. आई गं! खरं सांगायला काय हरकत. हां, आणि हां. मामाची पण परिस्थिती एवढी नव्हती. बेचते तरी तो आम्हाला सांभाळत होता त्याच्यामध्ये. म्हणजे बापरे! नॉर्मलच, साधीच त्याची परिस्थिती. हं, तरी शेवटी त्याने मामा म्हणजे एक आईचं दुसरं रूप. खरंच कुठल्या मामाने आम्हाला नाही केलं. उलट त्यांनी आम्हाला समोर घेतलं, सांभाळलं. त्याची अरे वाह! परिस्थिती नसताना बघा मुंबईतच हां, काय? हां, हां, हां. मी पुण्यातून बोलतेय. हां, हां, हां. आणि त्यांनी आमचं लहानाचं मोठं केलं. मग कुठं माझं लग्न केलं. परिस्थिती नव्हतीच तरी. मग अय्या! तरी काका पण मामाने हां? खूप खूप. मी तर म्हणते मावशी, मामा आणि माझी आजी नशीब हां. लागेल असं भेटायला. त्यांची परिस्थिती नसताना सुद्धा त्यांनी आम्हाला सांभाळलं. तुम्ही किती भावंड म्हणाले तुम्ही? मी, बहीण आणि भाऊ दोघं जण आणि आई. म्हणजे चौघांना? तिघांना. अच्छा. मी तुम्ही, बहीण आणि बहीण नाही, भाऊ. मी, भाऊ आणि आई तिघांना. आई. हां, 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 हां. आणि आई पण साधी, एवढी काही तिला जनरल नॉलेज माहिती नाही, अरे, काही अरे, नाही. अरे! तरी अरे, अरे! माझी आई अशी धुणं भांड्याची कामं करायची. तिचं ती पोट भरायची. म्हणजे नको हो. त्रास कोणाला, नाही का? बरोबर, बरोबर. हां. आणि मग आम्ही मुलं असल्यामुळे मामाने स्वतः ठेवलं. मग मामाचं लग्न केलं आम्ही, की नको बाबा उद्या नणंद आपल्या घरात, उद्या त्याचं हो, आयुष्याचं हो, बरबादी नको हो. का? बरोबर. मग आई तिचं पोट भरायची. तरी आमची आजी पुण्यावरून सगळं संसार आणायची. जेव्हा पुण्याला राहायला होती ना हां, आईसाठी. हां, हां, हां. आईची आई. गोठवडं भरून आणायची लेकीला, नको बाई कमी करायला, काय करायला. बघा. तर तिच्या सासरची लोकं चांगली नव्हती. काही नव्हतं. तिचा काय संसार, काय, काय, काय? आईचा संसार झालाच नाही हो. घरची व्यवस्थित नव्हती ना सासरची लोकं. त्यांनी नंतर बघितलंच नाही म्हणजे? कधीच नाही मॅडम, कधीच नाही. काका, आत्यांनी पण नाही? कोणीच नाही. मला तर माहितीच नाही आजी कोण आहे आणि आजोबा कोण आहे. बापरे! नंतर पण नाही त्यांनी हे केलं? नाही, जेव्हा मी 7 वर्षाचे होते तेव्हाच माझे वडील एक्सपायर्ड झाले. अरे, अरे! अरे, अरे! आणि माझ्या वडिलांनी नाही, मग मामा पुढे आला माझा हां, बारका. हां. त्याने हां, आम्हाला सांभाळलं. आणि माझा भाऊ 2 महिन्याचा होता ना, म्हणजे हां. जसा जन्मला फर्स्ट, हां, तसा हां. माझा मामा पुण्याला घेऊन गेला त्या भावाला. अच्छा. कारण हां. दूध पाजायला सुद्धा पैसे नसायचे या लोकांकडे. बाई गं! मग तसं त्यांनी सांभाळलं एवढ्या लहानाच्या एवढ्या. आणि तो काय काम करायचा मामा आमचा, असं हां. बिगारी काम करायचं. बाई गं! तरी पण बघा. आणि त्याचं वय काय 14 आणि 15 वर्ष त्यावेळेस मामाचं. आई गं! परिस्थिती बघा. काहीच नाही हो. म्हणजे काय म्हणतो आपण, पोट भरून खाणं आपलं असं म्हणजे नाही. पोटापुरती कमवत होते रोजची. कष्ट रोज करायचं खायचं, कष्ट काय करायचं खायचं. हां, हां. आणि त्याने आम्हाला सांभाळलं. एखाद्याला नावं नाही ठेवा मॅडम, आपल्यासाठी त्यांनी खूप केले. हो ना? बघा. परिस्थिती नसताना सुद्धा. अजून पण त्यांची परिस्थिती नाही, पण आता मुलं हाताखाली आली, व्यवस्थित आहे.
शिकले का त्यांची मुलं व्यवस्थित हो हो, शिकली? त्यांची मुलं शिकली, चांगली शिकली. अरे बरं आहे. म्हणजे आता त्याला चालले सुखाचे दोघं. दिवस आले ना मामाला? आता हा, पण लग्न करायची पोरांची अजून, म्हणजे एवढं सेटल नाही अजून, हा हा पण हा. ठीक आहे, नाहीपेक्षा ठीक आहे. आणि तुमचा भाऊ व्यवस्थित शिकला का? नाही ना मॅडम, काय सांगताय, तो पण नाही. व्यवस्थित नाही. नाही, मग आईला सुख असं नाहीच अजून पण. काहीच नाही. म्हणजे कसं आहे, आईचा पण जरा स्वभाव तापट, भाऊ पण तसा, दोघं एकमेकाला समजून घेतच नाही. अरे बापरे, मग भावाचे लग्न असं बिग्न? काहीच नाही, मग नाही केलं मग आम्ही लग्न. कोणाच्या बेसवर लग्न करायचं? 4 महिने काम करतो, 3 महिने करत नाही. अरे अरे अरे, काय होत ताई हे? त्याने तरी परिस्थितीची जाणीव ठेवायला पाहिजे होती. हा, मग माझी पण स्टोरी एकदम बेकार मॅडम. नंतर लग्न केलं 21व्या वर्षी माझं. अरे घरचं बघून दिलं, आणि पहिलं जुनी लोक कशी असायची की फॅमिलीत मुलगी द्यायची, हो, खटल्यात मोठ्या द्यायची, कुटुंबात. हा मोठ्या कुटुंबात द्यायची, म्हणजे परिस्थिती नसेल तरी वेळेला ती उपयोगाला येतील असं. हा हा, आमच्या बरोबर आजीचं म्हणणं असायचं. स्थळ बरोबर. खूप चांगली द्यायची, पण आमच्या आजीचं म्हणणं नाही, पैसावाला नाही द्यायचा, गरीबाच्या घरात द्यायची पोरगी. अरे अरे अरे. आणि असं करून माझं लग्न केलं. हा लग्न केलं, आता मी तुम्हाला काय सांगू, लग्न झालं 2003 मध्ये माझं. हा हा. मला लगेच दिवस राहिले, 7 महिन्यात मुलगी राहिली मला, नाही का. अरे हा मुलगी माझी कुठं ज्युनियर सिनियरला जात नाही, हा. तर नवऱ्याच्या किडन्या फेल झाल्या, कोणाच्या? मिस्टरांच्या. अरे रे 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 रे. बाप मिस्टरांच्या किडन्या फेल झाल्या, त्यांचा बाप. दवाखाना केला. मुलगी माझी तेव्हा 2.5 वर्षाची, सिनियर केजी, म्हणजे काय म्हणतात, प्ले ग्रुपला घातली होती मॅडम, प्ले 2.5 ग्रुपला. हा वर्षाची, हा 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 2.5 वर्षाची. हा. आणि किडन्या फेल झाल्या, त्याचा दवाखाना चालू झाला. माझं शिक्षण नाही जास्त. आणि मग मी मिस्टरांना काही सवयी होत्या का वाईट? हो, ड्रिंक्स प्यायचे, पण ह्या लोकांनी आम्हाला सांगितलंच नाही की ड्रिंक्स अरे अरे, पितोय फसले किंवा गेले काय म्हणजे. करतो. हा आणि ती लोक तेवढी भंगार निघाली ना मॅडम, काय सांगू तुम्हाला. सासू तर सगळ्यात भंगार, आई म्हणण्याच्या लायकीचीच नाही. अरे अरे अरे. हा, आणि बापरे. खूप बेकार, खूप म्हणजे काय सांगू तुम्हाला, डेट विचित्रच. आई आणि त्यात गो. केलं माझं लग्न, मुलगी 2.5 वर्षाची. आता नवऱ्याला तर जगवायचंय, मुलगी तर बरोबर. पदरात आहे आपल्या. एकच सुख, मुलगी होती त्या? एकच मुलगी. आई गो. आणि सुख तर काहीच नाही मॅडम, कधी नवऱ्याने फिरायला नेलं नाही, कुठं काय नेलं नाही, काही नाही. सासू कधी हौशी हो, नाही. व्यसनी म्हटल्यावर काय हो ताई? नाही, तो ना मॅडम तसा नव्हता. तो घरात सगळं द्यायचा, कामाला जायचा, किती पिलेला असेल ना तरी तो दुसऱ्या दिवशी कामाला जायचा. ओ. जेवढा पगार आहे ना तेवढाचा किराणा भरायचा. जॉईंट फॅमिली, ओ. अच्छा. सासू सासरे, 2 जावा, दीर बीर, त्यांची पोरं, अशी फॅमिलीत तो किराणा भरायचा बापरे पूर्ण. बापरे. पण याचा विचार कोणी करत नव्हते की बाबा त्याच्याकडे पैसा राहतोय का, त्याचं लग्न झालंय, त्याला हाऊस आहे, मौस आहे. त्यांना काही बरोबर. घेणं देणं नाही. पण त्यांना पण स्वतःला काही वाटत नव्हतं. आता ते घरात त्याच्याकडेच किराणा होता भरायचा, तोच भरायचा, सगळं घरातलं करायचं. हा 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 हा. आणि बाकीच्यांना काय करायचं, बाकीचे आपले सेव्हिंग करून मस्त मजेत. अरे बापरे, बघा पण आम्हाला कसे असतात ना. 100 रुपये सुद्धा फिरायला कधी असायचे, कधी मी जायची पण नाही कुठे फिरायला. लग्न झाल्या बाप. माणसाला किती हौस हो असती. हो. पण कसं, माहेरी पण गरिबी, बापरे. इकडं लग्न केलं तर ऍडजस्ट करायची सवय लागलेली होती आपल्याला. हो हो. की जाऊ बरोबर. दे, हाय त्यात सुखी, हाय त्याच्यात समाधान सुखी. मानायचं. हा. हा, 200 रुपयाची साडी घेतली तरी अख्ख्या घराला साडी आणणार, एकट्याला बापरे. कधीच नाही घेणार. म्हणजे असा माणूस तो चांगला होता. हा 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 हा. ते झालं, मग कुठंतरी मग दवाखाना चालू झाला, पण घरातून पैसे द्यायचं हे नाही. मग मी माझं दागिने बिगिने सगळं मोडलं मॅडम, सगळं मोडलं. जे म्हणजे मला लग्नात त्यांच्यावर घातलं. अशी वेळ आली तर कोणीच उभं नाही? सासू सासरे कोणी कामाचे नाहीत. त्यांना वाटायचं काय, त्यांना माहिती डायलिसिस चालू झालं मॅडम. डायलिसिस म्हणजे काय तर झालं म्हणजे ती स्टेपच सुरू झाली ती. पेपच, आणि ते काय असतं हे मला माहितीच नाही, डायलिसिस काय असतं. आई गं. ते म्हटले दवाखान्यात जावा तुम्ही, असं असं एक असतं तिथं करा. मला काय वाटलं, एकदा करायचं हा आणि हा. आपलं, नाही का. पण ते जवळ जिवंत आहे तोवर ते करायचं कुणाला माहिती असते, हो हो. कारण कधी दवाखाना बघितलाच नाही, माहिती नाही हो. माहितीच नाही. मग डायलिसिस चालू नाही झालं, हो त्या ताई. माणसाला झोपता येत नव्हतं मॅडम. 3 वर्ष तो बसून झोपायचा. बापरे. बारीक झाला होता पार, रक्त नाही अंगात, काय नाही, पैशाची तणतण. मग ते काहीच बोलत नव्हते आई वडिलांना की मी आतापर्यंत एवढं केलं? काय नाही, त्यांचं सर्व्हिस गेली त्यामुळे. अरे, परमनंट जॉबला होते, कशात रिटायर, होते? कंपनीत होते एका MIDC मध्ये. अरे 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 अरे. ती सर्व्हिस गेली त्यांची.
नोकरी सर्व्हिस गेली. गेल्यानंतर पैसे काय एवढे भेटले नव्हते मॅडम. त्यावेळेस काय पगार 4,000 रुपये आणि 5,000 रुपये त्यावेळेस. बरोबर. किती वर्ष झाले त्या गोष्टीला? आता 14 वर्ष झाले. बाप रे! मिस्टर एक्सपायर होऊन 14 वर्ष झाले मॅडम माझे. बापरे बापरे! म्हणजे तुमचा संसार पण 4-5च वर्षाचा. 8च वर्षे पण त्यात पण सुख नाही. त्यात पण सुख नाही ग बाई. 8 वर्षाचा संसार त्याच्यात पण सुख नाही. पोरगी झाली मस्त नावाला म्हणतो ना आपण काय. हो, हो. एक लग्न झाल्यावर होतं मूल तसं झालं. हां, तसं झालं आणि हं. आम्हाला प्रायव्हसी नाही घरामध्ये. 2-3 जोड्या घरामध्ये. सासूनी हो. मस्त बिल्डिंग मोठी, पण भाड्याने द्यायचं. पण मुलांचा संसाराचा विचार नाही केला तिने, की त्यांना केलंय. सेपरेट रूम हवी अरे, किंवा अरे! काय हवी. भाडं, पैसा तिला महत्वाचा होता फक्त. बघा. पण असं मुलांसाठी तिने सोय नाही केली. मग कधी किचनमध्ये झोप, कधी बेडरूममध्ये झोप, कधी हॉलमध्ये झोप, असं आमची तऱ्हा. अरे, 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 अरे! पण ते पण दिवस आम्ही काढले. नाही वाह! असं म्हणत नाही. हां. काढले. मग दवाखाना चालू झाला. मी कुठेतरी छोट्या बोटीत नोकरी करायची किंवा डोर वर जाऊन वस्तू विकायची. हां. ओह! मी खूप केलं कधी मॅडम. कधी-कधी रस्त्यावर म्हणजे असे किती दिवस मिस्टर तुमचे आजारी होते? मॅडम 2014 पासून, 14 नाही मी तुम्हाला सांगते, हं. 2009 पासून ते हं. 2012ला त्यांची डेथ झाली. अगं बाई! म्हणजे 2007 पासून तर 2012 12ला तर डेथच झाली त्यांची. अगं बाई! म्हणजे लग्न 2003, 4, हां, 5, 6, 7 हां. त्याच्यामध्ये जरा बरं इकडं-तिकडं थोडंफार असेल ते पण कटकटीच असायच्या आमच्या. हां, हां, हां. आणि जॉईंट फॅमिली म्हटले आणि जुन्या म्हाताऱ्या म्हटल्या की ते काय कधी ऍडजस्ट करून घेतात. त्यांना सुख भेटलेलं नसतं तर ते सुनांना काही सुख देणार आहे. हो, ती वृत्ती वाईट होती हो पूर्वीच्या ती बायकांची. ती लय वाईट होती. हो, हो. आणि गरिबाची आणली म्हणजे ते म्हणत तसं तिने राहायला पाहिजे असं त्यांचं मत. खरंय, खरंय. आणि मॅडम डेट झाली 2012ला. अरे, अरे, अरे! मुलगी 7च वर्षाची माझी. बाई गं! आणि म्हणजे माझ्यावर आभाळच कोसळलं ना. तेवढी एकच मुलगी होती तेव्हा. हो, एकच मुलगी होती. एक राहिलं होतं पण मी काढलं त्यावेळेस. बरं केलं ते. कारण हां. त्याच्या या जगात आणून त्याचे कुठे हाल करायचे. नाही पण तसं काही व्हायचंच नाही ना मॅडम. तो आजारी म्हटलं तसलं काहीच नव्हतं ना आमच्यामध्ये. हां, 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 हां. बरोबर. जेव्हा मुलगी झाली तेव्हाच सुरुवातीला राहिलं होतं मला म्हणजे नाही का अच्छा, अच्छा, अच्छा. 8-9 महिन्यामध्ये. हां. त्याच्यानंतर काहीच नाही. कारण ते ताकदच नाही. ते करण्याचं काय ते लांबच सर्व गोष्ट बरोबर, असते. बरोबर, बरोबर. आणि मुलगी ते गेले 2012ला. पण हां. मला ना खरं सांगा माझ्या मावशीचा आणि मामांचा खूप सपोर्ट मला. त्यांना म्हणजे त्यांना पुन्हा तुम्हाला म्हणजे त्यांना बघायची वेळ आली. नाही पण मी गेली नाही. नाही गेल्या? मी माहेरी नाही गेले. मी सासरेच राहिले. फार बरं केलं ते. फार बरं केलं. कारण आपल्याला परिस्थिती दिसतीये कशी आहे बरं, समोरची. त्यांची पण परिस्थिती नाहीये. मग कुठं मुलगी बरोबर. नोकरी करायची आपली. पण ती बरं. त्यांची एवढी एकुलती एक नात पण तिने कधीच तिला जीव लावला नाही त्या पोरीला. नाही? कधीच नाही. बघा. कधीच नाही. आणि एकुलती एकच पोरगी घरामध्ये मुलगी नाही यांच्या घरामध्ये. तरी पण. तिला स्वतःला मुलगी नाहीये. ती म्हणती मला मुलगी नाही, मला माया नाही अशी बोलती ती बाई डायरेक्ट. अय्या! डेंजर आहे हो. असं तर मी पहिल्यांदाच ऐकते. अहो ती बाई म्हणजे एवढी डेंजर आहे ना ती असं अजून आहे सासू? हो आहे चांगली आहे अजून ठणठणीत आहे. मुलगा बापरे! गेला जाईल, पोरं जाईल पण ती जिवंत राहील अशी बाई आहे ती. अजून पण तशीच आहे विचारांनी? हो तशीच आहे. समोर ऍक्सिडेंट झाला आणि त्याला पाणी पण देणार नाही लवकर अशी ती बाई. बापरे! मग कसं तिने असं कोणी वागू शकतो हो ताई? तिला नाही फरक. तिला पैसा खूप महत्वाचा आहे मॅडम. बापरे! अशी ती सासरे बाई आहे. सासरे? सासरे तर नव्हतेच. ते आजारीच होते. ते झोपूनच असायचे. त्यांचं अच्छा. काही चालत नव्हतं. हिचंच सगळं चालायचं. हो. हिच्या नावावर सगळी प्रॉपर्टी होती ना. मग हिचंच सगळं चालायचं. बापरे! आणि मग मी 5.5 वर्ष मॅडम कसे तरी तिथं काढले. हां, मग हां. माझे घरचे म्हटले आम्ही मुलीला असं ठेवणार नाही. कारण माझं वय 28-29च वय होतं त्यावेळेस. बाई आणि हो, मिस्टर ताई माझे काहीच वय नाही हो. आणि 34व्या वर्षी मिस्टर वारले. हो, बरोबर. त्यांचं वय 34 होतं त्यावेळेस ते वारले. मग माझे घरचे तेव्हाच बोलले आम्ही मुलीला असं ठेवणार नाही. नाही. आम्ही हां. मुलीचं लग्न करून देणार. बरोबर. हां. कारण म्हटले कारण ती लोक सांभाळतच नव्हती आम्हाला व्यवस्थित. मग इथं राहून करायचं काय? करणार काय? अगदी बरोबर आहे. मस्त पैसा पाणी आहे पण दाखवायची द्यायची वृत्तीच नाही त्यांच्यामध्ये. जाणत नाहीये चांगली. हा. वृत्तीच नाही चांगली. त्या मुलीला कधी 2 रुपयाचं काय 10 रुपयाचं बिस्किट तर पुन्हा आणायचं पण ते पण बोलून दाखवायचं. अरे बापरे! मग मी दूध बाहेरून आणायची. पगार काय हो मॅडम शिक्षण नसल्यामुळे पगार पण एवढा नसायचा. पगार पण नाही. बरोबर, बरोबर. हा
बरोबर की नाही? मग मी काय करायची, पोरीला तर सगळं पाहिजे, पोरीला तर काही नको. ती काय करते, अर्धा लिटर पाणी वतायची दुधामध्ये. अरे अरे, अशी ती. आणि हे राक्षसी लोक कसे बाबा देवाने या पृथ्वीवर आणलेत आणि बघा जावा की. पण तशाच. सासू अशी वागते, मग जावा का नाही वागणार? बाई गो, लहान हा? होत्या का त्या की मोठ्या? नाही, ती एक मोठी एक बारकी. मी मधली. अच्छा अच्छा, हा हा हा. मग पोरं कशी अशी, मग त्यांच्या नवऱ्याचं जातं ना पैसा पाणी. आणि मला बरोबर. कर्ज झालं होतं मॅडम. मी कर्ज कुठून कुठून काढलं होतं, मी ते फेडत होते. पगार आला की माझा तिथं जायचा. पगार आला की बापरे. माझा तिथं जायचा. मेडिकल म्हणा, हे म्हणा. लोक एवढी चांगली होती ना मॅडम, घरच्यांनी मला सपोर्ट नाही केला, पण बाहेरची लोक मला उधारीवर सामान द्यायची. हो बघा. आणि पगार झाला की मी त्यांना लगेच द्यायची पैसे. बापरे. पण सासूला काय वाटायचं, हिच्याकडे लय पैसा आहे, ही काय स्वतः ठेवत असेल, हिला काय नाही का सेव्हिंग हा. करत असेल, बापरे. असं वाटायचं. बरं. पण काय, आपलं नशीब म्हणायचं. माहेरी नक्की. असं, लग्न हो. कुठं केलं हे असं. पण माझे काका ना खूप भारी होते, मावशीचे मिस्टर. हा 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 हा. व्यावहारिक माणूस. अच्छा, हा हा. आणि मामा, मावशी, आजी पण आमची. म्हणजे मला सपोर्ट खूप. गरिबी असू द्या, पण सपोर्ट त्यांचा खूप सपोर्ट असायचा. हेच महत्वाचं आहे ताई. हा. आणि मी नाही का, मी माहेरीच जायची. म्हणजे काय सुट्टी असेल की माहेरी जायची. काय, कारण मला इथं मनच लागायचं नाही. बरोबर आहे ना, कसं तिथे जिथे प्रेमच नाही. त्यांचा मुलगा नाहीये. ते मुलगा असताना कधी जीव लावला नाही, तर नंतर काय आपल्याला लावणार आहे? बरोबर आहे, बरोबर आहे. हा. त्यांना काय वाटायचं, हिने मला पगार द्यावा, पण माझ्याकडे काय राहतच नाही, तर मी पगार देऊ कुठून? देऊ कुठून? बरोबर आहे. हो. हा. बरोबर आहे. देऊ कुठून? मी खोटं नाही सांगत. जेव्हा मी हे करायची ना, डोरची काम करायची ना, हा हा सोडायची, हा. तर मुलीला एक सायकल घेतली होती मी भंगारवाल्याकडून. आई ग. 350 रुपयाला. आई ग. आणि वैष्णवी मंदिर तुम्हाला पिंपरीतलं माहिती का मॅडम? नाही नाही, अजून काही ते नसेल माहित. माहिती. हा. तिथून मी चालत चालत, पैसे नाही म्हणून ती सायकल 50 रुपये घेत होता रिक्षावाला, तर मी चालत चालत ती घरापर्यंत आणली. बाप रे, तर का आपल्या कितीला. लेकराला काहीतरी हवं म्हणून, नाही का? कोण बरोबर. घेणार त्या लेकराला? बरोबर आहे, लोक खरं तर आहे. काही घेत नव्हते. आता वडील नाही एकीकडे, घरातले असे. नाही. हो हो, असं. आणि मी काय करायची, का डोर जायचं ना मॅडम, 10 रुपये असायचे पैसे. पण मी कधी दाखवलं नाही की माझ्याजवळ 1 रुपया सुद्धा नाहीये. मी अशी हा. दाखवायची की जसं काय आपण नाही का व्यवस्थित आहे. हो, सगळं ठीक आहे असं. कशाला दुसरा दाखवायचं, कारण पुढचा माणूस आपला फायदा घेतो. गैरफायदा घेतो. अगदी बरोबर आहे. हो की नाही मॅडम? आणि अगदी. तरुण वय असेल की खूप, म्हणजे लोक फार फायदाच सांभाळून घेणारे राहावं असतात. लागतं. फार सांभाळून खूप राहतं. सांभाळून घ्यायला लागतं. आणि मग बापरे. 10 रुपये असेल ना, तर मी तशी चालत चालत यायची मॅडम. एवढा लांब कुठेही असू दे काम ते. बाई गं. चालत चालत यायची, चालत आले की घरी कामं करायची. सासू काही काम करत नव्हती, तसंच राडा टाकायची. आणि मग या जावा वगैरे सगळ्या वेगळ्या काढल्या होत्या तिने. तुमच्यामध्ये राहायचं, तुम्ही एकत्र राहायचे दोघी? नाही, आमच्या घरचे काय म्हटले, तुम्ही तिला व्यवस्थित बघत नाही ना, तर तिला वेगळं तुमचं तिला द्या ना म्हटले, सेपरेट. हा हा तिथं हा. ती करून खाईल. तर सासूने काय केलं, रात्रीच्या रात्री जावनलाच वेगळं काढलं. अरे बापरे. म्हणजे मला काय देऊ नाही हिस्सा म्हणून. ओ बघा. तिला एका रूम मध्ये ठेवली, तिला एक रूम मध्ये ठेवली, म्हणजे हिला काय उद्या द्यायला नाही, हिस्सा द्यायचा नाही म्हणून. अय्या. बघा. हं. हा. काय सांगतं, कोण नसतं कोणाचं मॅडम. खरंय खरंय. हो. नवरा आणि माहेरचीच एवढीच असतात. खरंय खरंय. बरोबर. आणि नवरा पण होता ना, तोवर तो जावांचा आणि सासूचंच ऐकायचा. हो का? हो. जेव्हा तो आजारी पडला, जेव्हा हा. तो घरात राहिला, तेव्हा त्याला कळलं की कोण कसं वागतंय आणि कोण कसं वागतंय. मग तेव्हा त्यांना काळजी वाटत असेल की आता हिचं कसं होईल. नाही, मला म्हणायचं काय नाही, तू खंबीर आहे, सांभाळशील माझ्या पोरीला, असं बोलायचं तो. अगो बाई. पण त्याने बा- कधी बॅलन्स ठेवला नाही पैशाचा, का कधी 1 रुपया आमच्या नावावर टाकला नाही. अरे. एवढे पैसे भेटले असेल तेव्हा, 2-2.5 लाख पण लय झाले मॅडम त्यावेळेस. पण मग ते दवाखान्यातच गेले. मिळालेले पैसे पण मग? दवाखान्यातच गेलं ना मॅडम, डायलिसिसला गेला त्याला. अरे 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 अरे. कधीच नाही. आणि त्यांनी कधी खरं सांगितलं सुद्धा नाही मला, की एवढा मला पैसा भेटलाय किंवा एवढं राहिलंय. कधीच नाही तो बोलला. बापरे, काय मी आप- कशी माणसं असू शकतात. अरे काय तुम्ही नाही. बायको करता तर तिची जबाबदारी पण घ्या ना. नाही, त्यांना असं वाटतं की दुसऱ्याची पोरगी आणली म्हणजे यांच्या घरची काय म्हणतात, कामवालीच झाली. हो. आणि गरिबाची आणली तर मग यांचं म्हणत तसंच असतं. असं आहे. बरोबर बरोबर. हे गरिबांचे असल्याने त्यांचे हाल करतात. पण तुम्हाला सांगू का, शेवटी ना ज्याचं त्याचं नशीबच मला असं वाटतं
कारण काही काही ना आता गरीबाच्या पण करून आणल्या ना तर सासरी येऊन फार दाखवतात हो ताई. आता झालं हो मॅडम, पण त्यावेळेसची कंडिशन कशी होती आमची, आम्ही माहेरी पण गरिबी, मग सासरी हा जाऊ दे, हा हा जाऊ दे हा समजा. बरोबर. आपण कसे ऍडजस्ट करत होतो त्यावेळेस. ऍडजस्ट करत होतो. हो हो. आजकालच्या मुली नाही करत. हल्लीच्या मुली फारच आणि आणि काही काहींना ना तर सासरी येऊन उलट त्या विचित्र वागतात हो त्यांच्याशी चांगलं वागून हो पण. हो असं आहे आता. पण पहिलं हा. आम्ही ऍडजस्ट करत होतो, आमच्या सासा चांगल्या नव्हत्या. हो ना बघा ना शेवटी ज्याचं त्याचं नशीब म्हणायचं. आम्हाला साडी सुद्धा नसायची तर अंगावर धड. का आई कपडा नाही ग. का, काळा ब्लाऊज असेल ना मॅडम त्याच्यावर साड्या घालायच्या. हो त्या हो पण हो तो सासूच्या. काळ असाच होता. आम्ही पण त्या काळातनं गेलेलो आहे. तुम्हाला खरंय काळा ब्लाऊज म्हणजे सगळ्यांवर मॅचिंग आणि काही काळा आणि वाईट पण पांढरा. वाटायचं नाही काळं किंवा पांढरं. हा. आणि त्याच्यावर कुठलीही साडी घालायची. का कुठली घालायची. आणि काही 200 रुपयाची साडी असेल तरी आनंद मानायचा. हो हे नंतर नंतर ते साडीमध्ये ब्लाऊज पीस यायला लागलं आणि सगळं व्हायला हो. लागलं. बरोबर आहे. आता तो काळ पण लय लांबचा नाही मॅडम, आता 20-22 वर्षापूर्वीचाच आहे. बरोबर बरोबर खरंय. हा, पण त्याच्यात पण आम्ही ऍडजस्टमेंट केलं. पण बरं. नशिबाने असं केलं. पण हे घरचे 20-25 व्यवस्थित. वर्षापूर्वी पण म्हणजे आत्ताचंच आहे ना ताई. म्हणजे हा. काय स्वप्न असतात मुलींचे काहीच तुमचे पूर्ण झाले नाही हो. काहीच नाही. कधी हाऊस नाही माहिती मॅडम, कुठे नाही. कधी फिरायला गेलो ना गाडीवर, माणूस कसं दमतं बघा आल्यावर. हो हो. तर राडा चाव काही करायची नाही, काय नाही. आल्यावर आपण स्वयंपाक करायचा. बापरे. आणि नवरा काय म्हणायचा, गाडीवर बसून दमलीस काय? काय काय. गाडीवर बसून दमलीस काय? बापरे बघा. अशी बोलायची पद्धत. बापरे. मग आलं की साडी सोडायची की लगेच स्वयंपाकाला लागायचं. बापरे म्हणजे एवढं करून पण किंमत नाही हा. मग ते हे नंतर झालं, हे सुरुवातीचं. हा 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 हा. नंतर जेव्हा त्याला कळलं की आपलं कोणीच नाहीये, आपली बायकोच आपल्यासाठी करते, मग तो माझ्या साईडने खूप बोलायचा, भांडायचा त्यांच्यासाठी, हो माझ्यासाठी. का. नंतर नंतर जेव्हा तो हा आजारी पडला ना, हा हा मग हा. अच्छा. कारण ह्या काम भरायच्या ना त्याला काय माहिती कामाला जातोय तो. बायको हा. आपली कशी आहे कशी नाही. नवीन नवीन खूप त्रास दिला. आई ग. म्हणजे जेव्हा कौतुकाचे हौशेचे दिवस तेव्हा असं काही सगळं. नाही मॅडम, काही नाही असतं. मग असं वाटायचं जाऊ दे, घरी तरी काय सांगावं. हं? बरोबर. आपलं तिथे पण सगळं असंच आहे आणि काय त्यांना दाखवायचं. बरोबर आहे. त्यांना काय सांगायचं. आणि मानवी चांगले असायचे, पण त्यांचं दुःख त्यांना तर आपण कुठं त्यांना हे करायचं. अगदी बरोबर आहे. किती समजदार होता हो ताई तुम्ही. काय म्हणतो आपण, म्हणतो ना माणूस वेळ माणसाला शहाणी बनवते, ते म्हणायचं. बरोबर बरोबर. बरोबर की नाही? परिस्थिती खरं. माणसाला सगळं परिस्थिती शिकवते. माणसाला पण हे करते खरंय. खूप आहे. मग ते झालं, कसे तरी दिवस काढले मॅडम मी तिथं. 5.5 वर्ष तरी मी तिथं राहिले. तरी हिडीस भांडणं चालूच असायची. आई मग गं. माझे काका म्हटले नाही, लग्न करणार आम्ही आमच्या मुलीचं. त्यांनी तेव्हाच सांगितलं होतं. काय आम्ही आमच्या सांगितलं मुलीचं होतं? लग्न करणार आमच्या मुलीचं. म्हणजे कोणाचं? माझं माझं हां. माझं. हां, हां. दुसरं लग्न करणार हां, मुलीचं. हां, 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 हां. बरोबर, बरोबर. हां. हां. आणि मग सासू खुशच झाली मग. लग्न करा अय्या! करणार म्हटल्यावर. म्हणजे ओह! प्रॉपर्टीतला एक हिस्सा द्यायची गरज नाही. द्यायची गरज नाही. अरे पण मुलगी होती ना. ऐका ना मॅडम, आता तर पुढं खरं गंमत आहे पुढची. हां, 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 हां. आणि मग म्हटली तर माझ्यासारखी मागं लागायची, लग्न कर लग्न कर. आणि मला सुरुवातीला ना तयारी नव्हती मॅडम माझी लग्न करायची. कारण हे बरोबर, असं झालेलं होतं. तर बरोबर. परत कसं भेटतंय कसं नाही, हो, नाही का. हो. एक आपल्याला टेन्शन असतं. खरंय, आणि खरंय. आमच्या समोरच एक मुलीने काय केलं, लव्ह मॅरेज झालं आणि तिचं सेकंड लग्न केलं, तर तो पण तिला व्यवस्थित बघत नव्हता. अय्या! आणि ऍडजस्ट करणं आपल्या हातात आहे मॅडम, कसं असेल कसं नाही. बरोबर हो, की नाही? हो. बरोबर आहे. खरंय. आणि ती मला येऊन सांगायची, वहिनी लग्न करू नका. बघा माझं दुसरं करून पण मी सुखी नाहीये. तुम्ही तर हां. केलाच असं. मग मला ती एक भीती बसायची मनामध्ये, नाही अरे, का. अरे, अरे! हां, की हां. बाबा समोरचा असं बोलतोय, मग आपलं काय. आपल्या तर पदरात नाही, पोरगी आहे, तिच्या तर पदरात मुलगी. काहीच नव्हतं. बरोबर. आणि ते हां. करून करून सासू सारखी मागं लागायची, लग्न कर योगिता, कशाला हे करती. हो का? सॉरी मॅडम, हे शब्द फक्त कट करता येईल का? हॅलो? हॅलो. हां, मध्येच आवाज येतोय ताई. हा. तर तू लग्न कर असं म्हणायची मला.
तर सासू. हो म्हणायची. तर मी हा म्हणायची नाही माझी तयारी नाहीये अजून करायची नाही का. हा तर हा ती म्हटली नाही कर. म्हटलं मुलीचं काय माझ्या नाही का. हा 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 नाही म्हणते, म्हटलं तुम्ही बघणार का उद्या मुलीला माझं लग्न झालं तर. हो ना बघू ना आमच्या परीने काय करता येईल ते आम्ही करू अशी मला ती हा. बोलायची त्यावेळेस. बघा हा हा तर मग तरी आमच्या घरचे बघतच होते ते तर गोष्ट वेगळीच आहे. हा मग बघता बघता माझं एका ठिकाणी स्थळ जमलं. अच्छा हा 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 मग घरच्यांनी बघितलं मुलगा चांगला बिंगला सगळं बघितलं. हा हा त्याचं पण पहिलं लग्न झालं त्याचा पण सेम प्रॉब्लेम माझ्यासारखाच. त्याला एक अच्छा मुलगा त्याची पण अच्छा बायको याच्यातच गेली किडनी खराब होऊन नाही का. अरे 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 हा 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 पण त्यांनी किडनी बसवली होती ते तिला मॅच झाले नाही असं हा त्यांचं ते म्हणजे त्यांनी सगळं केलं. ऑपरेशन सक्सेस होईल याचं तर सांगता येत नाही ते ताई. नाही झालं त्यांचं एवढंच प्रॉब्लेम नाही तर त्या माणसाने सगळं केलं होतं बायकोसाठी आणि आम्ही अच्छा काहीच नव्हतं केलं. हा हा आणि ते झालं मग लग्न जमलं माझं मॅडम. मग हम्म. आम्ही त्या लोकांना बोलवलं घरी. हा वा. सासरच्या लोकांना कल्पना दिली की असं असे. हा आमच्या मुलीनं तर वनवासच काढलं म्हटलं एवढ्या वर्ष. हा हा आमच्या मुलीला तर काहीच नको म्हटले तुमचं फक्त तुमच्या मुलीसाठी तुम्ही काय नातीसाठी काय करू शकता तेवढं सांगा म्हटले. बरोबर हा तर तोंडातून एक शब्द तर नाही त्यांच्या. मग अय्या एकटीच आली होती ती सुरुवातीला. हा मग हा मला विचारायला लागल मला करायला लागल सगळं ऐकून बिकून ती गेली मॅडम. हा 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 परत मग दुसऱ्या वेळेस मुलाला घेऊन आली. हा आम्ही चहा पाण्यापासून सगळी तयारी त्यांची म्हणजे जेवढं हा आपल्याकडे येतं तेवढं आपण केलं. हा 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 आणि मग सांगितलं तर मग ते म्हटले की आमच्या मुलीला काहीच नको फक्त तुमच्या नातीसाठी तुम्हाला काय करता येईल ते बघा. हा आमच्याकडे सगळी बरोबर आहे. चौकशी करून घेतली काय करतो काय नाही हा हा सगळंच सांगितलं. हा आणि मग नंतर कशी म्हणते नाही मला नातेवाईकांना सगळ्यांना चौकशी करायला लागेल सांगायला लागेल सगळ्यांना विचारायला लागेल मग मी तुम्हाला सांगेल. अय्या आता नात तुमची आहे ना मॅडम हो नातेवाईकाचा काय संबंध आहे. अगदी बरोबर आहे हो हा बरोबर आहे तुम्ही सांगा ना नात तुमची आहे. नातेवाईकाला येऊन तुम्ही काय करणार आहे. बरोबर आहे ती आम्हाला अशी सांगून गेली तरी आमचे काका काय म्हटले की तुम्ही ना लवकर सांगा कारण पोरीचा आम्हाला विचार करायचा म्हणजे लग्न करायचंय नाही का हो ती हो लोक पण बरोबर मागं लागली आमच्या. हा तर म्हटली नाही आम्ही सांगू तुम्हाला. आमच्या घरचे फोन उचलायला तयार नाही मॅडम ही लोक. अय्या किती त्याला फोन कर बदमाशगिरी ना त्याला फोन कर हो फोन हम्म उचलायला तयार नाही लोक मग उचलला. हम्म उचलला तर मग म्हटले काय तुम्ही ठरवलंय का म्हटले ते सांगा. हा तर काय म्हटलं असेल ती बाई हा मी महिन्याला 500 रुपये दिले फक्त मुलीला. बापरे 500 रुपये काय होता आमचे काका काय बोलले ते पण तुम्हाला ठेवा ते पण कमी पडतील. बरोबर मग असंच बोलणार ना ताई काय बोलणार शेवटी राग येणारच ना. तुम्हाला ठेवा म्हटले ते पण तुम्हाला कमी पडतील. तुमचा आवाज थोडा थोडा ब्रेक होतोय ताई. अच्छा आता येतं मॅडम. हा येतोय आता हा हा तर म्हटले तुम्हालाच ठेवा ते काय देऊ नका म्हटले कमी पडतील तुम्हाला. असेच बोलले आणि फोन ठेवून दिला त्यांनी बरोबर आहे रागावली. हा आणि या लोकांना काही द्यायचंच नाही म्हणून ही लोक अशी बोलतात ना मॅडम. हा ज्याला जायचं नाही तो असं बिन म्हणजे काही बिना अर्थाचंच बोलणार ना ज्याला काही बुडच नाही ज्या शब्दांना अर्थच नाही. आणि असं पण नाही की मॅडम जसं माझं आम्ही हे केलं ना एवढं चांगलं आहे ना घरचं 80-90 हजार रुपये नुसतं त्या हॉटेलचं भाडं येते खालचं. कोणाच्या सासूकडे हो बाप रे त्यावेळेस माझे मिस्टर आजारी होते ना त्यावेळेस आम्ही खाली जागा होती आमची तर तिथं आम्ही हॉटेल गेलो होतं आणि भाड्याने दिलं होतं की नवऱ्याला त्याच्यातून पैशातून इन्कम काहीतरी भेटेल आम्हाला. हो 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 पण हो सासू आम्हाला तेवढी द्यायचीच नाही 5,000 रुपये द्यायची बाकी स्वतः जवळ ठेवायची. बाप रे जेव्हा तो ऍडमिट होता म्हटलं नाही का दवाखान्याला उपयोगी हो पडेल पण हो तुम्ही हो आम्हाला कधी काय दिलंच नाही त्यातलं. आई गो आणि नंतर तो वारलाच मग वारल्यानंतर यांच्याच बापाचं सगळं झालं. आणि मग काय तुम्ही असं कंप्लेंट किंवा काय असं काहीच केलं नाही नाही कोर्टात केलं मॅडम आता सगळं तिच्या नावावर आहे आपण काय करणार कंप्लेंट. हा हा बरोबर बरोबर की नाही. बरोबर ते पण काय बरोबर कंप्लेंट करणार आपण तिच्या नावावर आपण जेवढं गोडीत करू तेवढंच आपण करणार ना. हो हो बरोबर आहे हो. भांडून काय होणार आहे. अगदी अगदी खरं आहे आणि मग मॅडम ते केलं तर नाहीच बोलली मग आम्ही लग्न केलं मग इकडं. हा हा आणि जो माणसाने आम्हाला स्वीकारलं ना तो तर एवढा चांगला देव माणूस निघाला मॅडम खरं हो सांगते सख्खा बाप सुद्धा करणार नाही एवढं त्या मुलीसाठी तो करतो. आई ग बघा कुठेतरी स्वामींनी दरवाजा खोलला तुमच्यासाठी उघडला. हो मॅडम खरं स्वामींचं मला तर माहिती सुद्धा नव्हतं मॅडम माझ्या मामा करायचा स्वामींचं. हा मी हा हा तुम्हाला तेच सांगते जेव्हा माझे पहिले मिस्टर आयसीयू मध्ये होते
हा तेव्हा माझ्या एका मैत्रिणीच्या नवऱ्याने मला तारक मंत्र आणून दिला होता. त्यावेळेस म्हणजे व्हेंटिलेटरवर होता तो माणूस. हा हा पण हा हा तू वाच म्हटला तर मी ते वाचलं, पण तो जगला नाही त्याच्यामध्ये. तो हा. गेलाच. ओ मग तेव्हा मला काही स्वामींचं थोडं थोडं माहिती झालं. म्हणजे स्वामी कोण आहे हे नव्हतं माहिती, पण मामा करतात ते म्हणून माहिती होतं की बाबा हे स्वामी असे असे आहे. हो हो पण हो हो. त्याच्यानंतर मॅडम मी स्वामींच्या ह्याच्यात आले. हा हा मामा मामा म्हणजे मामाचा मुलगा आहे ना, त्याला म्हटलं मला रे सारामृतचं पुस्तक आणून देशील का रे दादा? हा मला हा वाटलं हा तुला देतो म्हटलं. हा हा हा. मग नवरा वारला ना मॅडम माझा पहिला, हो हो. त्यानंतर मी ते चालू केलं पुस्तक वाचायचं. ओ अच्छा. खरा अनुभव मी नंतर हे लग्न झालं माझं. पहिला हो. अनुभव तो माझा. हा आणि असं नाही की बाबा मी मनाने वाचतीये, जेव्हा हा. वेळ भेटेल तेव्हा वाच, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा वाच. जसा वेळ मिळेल तसा. हा हा पण असं नाही की बाबा की हे म्हणजे हा. मनापासून करायचं, पण जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. बरोबर. हा आणि मी एवढंच फक्त स्वामींना म्हटलं मला चांगलं स्थळ भेटू द्या. हा मी हा. एवढंच बोलले असेल, बाकी काहीच बोलले नव्हतं मॅडम मी. आई ग किती छान. त्याच्यानंतर माझं 5.5 वर्षानंतर हे स्थळ मला मिळालं. मिस्टर वारल्यानंतर किती वर्षाने? 5.5 वर्षानंतर लग्न केलं मॅडम मी. बापरे. आणि तेव्हा मग मुलगी किती वर्षाची होती? तेव्हा मुलगी माझी 13 वर्षाची झाली होती मॅडम तोवर. हो. आणि त्यांचा मुलगा केवढा होता? तिच्यापेक्षा 6 वर्षांनी 6 महिन्यांनी मोठा आहे मॅडम फक्त. अच्छा अच्छा बरोबरीचेच आहेत म्हणजे. बरोबरीच आहे. हा हा हा. आज माझी मुलगी 21 वर्षाची पूर्ण होऊन BCA चं शिक्षण पूर्ण केलं मॅडम तिने. हा. अंगावर शहारे आले हो ताई माझ्या. किती छान स्वामींची कृपा झाली हो. BCA केलं, पण सगळं मी म्हणेल स्वामींनी दिलं ना, तो देव माणूसच दिला मला. आई ग. आणि मग तो मुलगा पण चांगला शिकला? नाही ना मॅडम, त्याचा प्रॉब्लेम आहे तो मतिमंद आहे मुलगा. अरे अरे अरे. मग त्याचं तुम्हाला करावं लागत असेल. नाही पण मॅडम तो आला ना, मी आले ना, मी त्याला सगळं शिकवलं. संडास पासून सगळं त्याला म्हणजे काहीच करता येत नव्हतं त्या मुलाला. बापरे. सगळं शिकवलं. अंघोळीपासून त्याला मी सगळं शिकवलं. आता तो स्वतःचं स्वतः सगळं करतो. अरे वा. म्हणजे तेवढं तर. कोणावर डिपेंड नाही ठेवलं, की हा. कमीत कमी स्वतःचे स्वतः तो करू शकतो. पण त्याला खूप प्रेम द्यावं ताई. ते एक स्वामीच आहे तुमच्या खरंच आहे. घरात बरं का. हो मॅडम. मग हा. तो पण जिव्हाळा आहे. पण ते कसं आहे, ते हायपर होतं कधी-कधी पोरगं पण. हा नाही तशी मुलं हायपर होतात. पण ते कळत नाही स्वामीच त्यांना. आहे समजा ताई. मग त्याच्यावर तो जरा पण कधीही रागवू नका. हां, कारण तुम्हाला एवढं मिळालंय ना, तो त्याच्याच पुढे चांगला काही नाही. असतं तर ते त्याचंच कदाचित राहिलं असतं बघा. हो, ते आहेच आहे. हो की मग नाही? मी मग ते केलं. मग आम्ही आलो मॅडम. या हां. माणसाने आमच्यासाठी एवढं केलं. अजूनही तो माणूस करतोय. अरे मी वाह! म्हणते सख्ख्या बापाने सुद्धा नसतं मॅडम कधी केलं एवढं. हो ना? एवढं बघा. तो माणूस या मुलीसाठी करतो. त्या दोघांचा एकमेकावर जीव पण आहे तेवढा. अरे वाह! किती छान हो ताई. कारण तिला बापच आठवत नाहीये मॅडम. 60 बरोबर. तिला वर्षाची आहे माहितीच म्हणती. नाही. हो. तिला आठवतच नाहीये. ती म्हणते ते झोपायचे, कधीतरी म्हणायचे कुरकुऱ्याचं पुडा आण किंवा काय, तेवढंच तिला आठवतंय. कधी फिरणं माहिती नाही, काय नाही. काहीच नाही, काहीच नाही. बरोबर. आणि मग तुम्हाला तिकडे मग मूलबाळ काहीच झालं नाही? नाही राहिलं होतं मॅडम मला, पण आम्ही काय विचार केला, की हा मुलगा असा आहे. हां, हां, हां. मग कशाला म्हटलं ठेवायचं. उद्या अच्छा. काय होणार? मग शेवटी बाई आहे मी. उद्या माझं मन पण कसं फिरणार. हां, हां. काही बरोबर. सांगू शकत नाही आपल्या मनाचं आपण. बरोबर, बरोबर. म्हणजे त्यापेक्षा त्याच्यावरचं नसलेलं प्रेम कमी झालं असतं. आणि 2 आहे देवाने दिली आपल्याला बस झाली. बरोबर, बरोबर. हे पण बरोबर आहे. खरं की नाही? बाईचं मन कधी फिरू शकतं आपण सांगू शकत नाही. नाही, बाईचं नाही. प्रत्येक व्यक्तीचं आहे ते. ते तुमचं तसं नाही, कोणाचं पण. नाही म्हणजे स्वार्थपणा येण्यापेक्षा नसलेलं परवडलं मला म्हणायचं. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. खरं की नाही? खरंय, खरंय. त्याला मात्र खूप प्रेम द्या हां ताई. हो, कारण हो. ते स्वामींनी एक रूप घेतलंय ते तुमच्याकडनं सेवा करून करून घेण्यासाठी. घ्यायचं. मॅडम तुम्हाला खोटं वाटेल ते पोरगं ना मला अजून स्वामींची आरती म्हणता येत नाही, पण ते पूर्ण आरती म्हणतं आरती करताना. अरे वाह! स्वामींची पूर्ण आरती बोलतो तो. किती मी तर छान. YouTubeवर लावते, पण माझी एवढी पाठ नाही, पण त्याची पूर्ण पाठ झाली ऐकून, ऐकून, ऐकून. तो पण आता 21 वर्षाचा आहे ना? 22 वर्षाचा चालू झालं 22. त्याला. हां, हां, हां. हां. खूप हुशार आहे आणि मॅडम ते झालं, सगळं झालं. आत्ता कधी श्रावण महिना होता ना आपला, हां, हां, हां. त्यावेळेस म्हणजे मी जास्त एवढं स्वामींचं करत नाही मॅडम. म्हणजे माझं कसं भेटला वेळ तर करायचं, हां, जसा भेटला मिळेल वेळ वेळ. तुम्ही करत जॉब तसं. पण करता का अजून? नाही, जेव्हा सोडला मॅडम मी, ते म्हटले अच्छा. जॉब नाही करायचा लग्नाच्या वेळेस. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, कारण हां. मुलाला सांभाळायला कोण नव्हतं ना.
बरोबर बरोबर मग ते बरोबर. म्हटले नाही माझा जॉब चांगला आहे काही गरज नाही म्हटले फक्त अ- मुलाला सांभाळ म्हटले दोन्ही बाद झाले. अच्छा, ते चांगले शिकलेले आहेत का? हो हो चांगले शिकलेले अच्छा. जॉब चांगल्या ठिकाणी करतात. मग मला म्हटले गरज नाहीये तुला हा तू फक्त हा. 2 मुलांना सांभाळ खूप आहे म्हटले आमच्यासाठी. अरे वा. मग त्यांनी मला जॉब सोडायला लावला त्यावेळेस. अरे वा वा. हा. आमच्या म्हणजे घरचे तुमचे म्हटले दिवस चांगले सुरू झाले. संपले. हो हो आणि मग ती सासू नंतर आली का तुमच्याकडे की नाही? तिने कॉन्टॅक्टच ठेवला नाही मॅडम. इकडून चौकशी करते आमची तिला माहितीये सगळं. पण हा. यायचं नाही. आलं की मग द्यायला लागेल ना करायला लागेल ना. नाही ताई, असं पण कायद्याने आजी आजोबांच्या इस्टेटीवर नातवांचा अधिकार असतो. मुलांना नाही काही करता येत, पण नातवंड मागू शकतात ताई. नातवंडांना कायदेशीर अधिकार आहे नातवंडांचा. ती मॅडम एवढी भंगार आहे ना ती बाई. ती हा. जिवंत आहे ती देणार नाही आम्हाला काही. नाही नाही, पण तुम्ही कायद्याने घेऊ शकता बरं का ताई. आता त्या आहेत तोपर्यंत तर नाही, पण हा नंतर पण. गेल्यानंतर हा हा गेल्यावर बघू. हा. जाऊ दे ती स्वतःच्या पायावर माझं मत कसं आहे मॅडम ती स्वतःच्या पायावर उभी राहिली तर काही करू शकते. हे तर सगळ्यात सुंदर विचार हेच आहे. कोणाचं आपल्याला पुरत नाही. कोणाचं पुरणार आहे आपल्याला. अगदी तिच्या बरं. आपल्या नशिबात कष्टाला असं फक्त एकदम जिवंतपणा पाहिजे आपल्या कष्टाला. हा आणि मी मुलीला एवढं हे केलंय ना म्हणजे एवढी समजूतदार पण आहे ना ती मुलगी. अरे वा. एक वेळेस मी चुकेल पण ती चुकणार नाही. अरे वा. एखाद्याच मी अशी काय बोलले ना मला म्हणते कशाला मम्मी तू टेन्शन घेती जाऊ दे ना नशिबात असेल तर भेटेल आपल्याला. किती छान, किती छान. अशी बोलती. पण मी कधी टेन्शन घेते ना हो कसं असतं जुन्या गोष्टी आपण विसरू शकत नाही मॅडम. नाही नाही, विसरून जायचं ताई. हा चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, वाईट गोष्टी पटकन सोडून द्यायच्या. आणि कधी कधी होतं मला कसं राहतं मनात येतं काही गोष्ट झाली सण सुद आला की आठवतात काही काही गोष्टी. हा. नाही, पण त्यांना ना आता तुम्ही डिलीट करा ताई. सासू हा सासऱ्यांना वगैरे सगळ्यांना. हम्म. आणि इथली सासू आहे ना मॅडम ती तर खूप चांगली अच्छा, इथे पण सासू आहे? आहे पण खूप चांगली. तुमच्याबरोबर राहतात त्या? नाही नाही सेपरेट राहतात त्या. अच्छा त्यांना का? पहिल्यापासून त्यांना सवयच आहे सेपरेट राहायची. अच्छा, मग त्यांना पहिली मग तरी दुसरे मुलं आहेत त्यांना? मुलं नाही 2 भावंडच आहे ही पण त्यांच्यामध्ये पण नाही राहत. त्या सेपरेटच राहतात. हो का? नणंद वगैरे? नाही नाही कोणीच नाही. अच्छा अच्छा. हा हा. त्यांना पहिल्यापासून एकटं राहायची सवय. ते म्हणतात जवळ मला होईल तवर मी राहील जेव्हा मला वाटेल तेव्हा मी येईल. हा, पण जेव्हा केव्हा येतील ना त्यांचं पण करा ताई. हो कारण हो. काय होतं, आपल्याला आलेच दिवस चांगले ना तर त्याच्यात हम्म. आपण त्या दिवसांची आठवण ठेवायची. नाही आजारी बेजारी पडल्या तर माझ्याकडेच येतात तिच्याकडे जात नाही. बघा बघा, किती छान. ही मला तुमची म्हणतात मोठी प्रॉपर्टी आहे ताई तुमची ही. हा मला म्हणतात ना मी तिच्याकडे नाही जाणार तर तुझ्याकडे आता मध्ये खूप दिवस आजारी होत्या. तू हा. माझ्याकडेच येऊन राहिल्या होत्या. किती छान हो ताई. किती मला हा. आनंदाच्या अंगावर शहारे आले अगदी. मग काय करणार मॅडम आपण तेवढं भोगलंय त्यामुळे आपण कसं आहे व्यवस्थित राहणं खूपच विसरायचे महत्वाचं. नाही. हा. हा विसरायचं नाही चांगले आणि ती दिवस सासू आल्यावर वाईट हम्म. दिवसांची आठवण ठेवायची, पण ती चांगलं वागण्यासाठी हो ठेवायची. हो बरोबर. आणि ही बरोबर. सासू पण एवढी प्रेमळ आहे ना मॅडम थोडी हा. म्हणजे बोलतं माणूस पण एवढी खोटच नाही ती काय म्हणते तू माझ्या नातवाला सांभाळते ना हेच खूप माझ्यासाठी म्हणते. अरे वा, किती छान हो ताई. मला म्हणते जे दुसरं काय हवंय तू त्याला खायला प्यायला घालती त्याचं बघती बस बस दुसरं काय हवंय म्हणते आम्हाला. बघा हो ताई. त्या ठिकाणी दुसरी असती नसती चांगली भेटली तर काय केलं असतं. हो हा पण एक हो. प्रश्न म्हणतात. म्हणजे प्रत्येकाला काही ना काही भीती असते बघा ताई. हा नाही का? आणि मग मॅडम श्रावण महिन्यात आम्ही काय सारण होतं म्हणजे पुस्तक वाचते ना मी. काय काय आणि श्रावण? मग तर स्वामींची हॅलो, मध्येच आवाज येतो हो अध्यायचं. ताई तुमचा. हॅलो हा हा. येतोय का? हा, आता येतंय. हा. आपलं 3 अध्याय नाही का वाचतो आपण हा, स्वामी रोजचे. हा हा. सारामृतचे ते हा. वाचत होतो आम्ही आणि माझी मुलगी जास्त करायची स्वामींचं अच्छा. हा त्यावेळेस. हा. मग ती काय करायची स्वामींचा 14वा अध्याय तारक मंत्र हा स्वामींचा एक जपमाळ ती कंटिन्यू करते. मला तरी मी कधी भेटेल तर करते नाही तर मी करत पण नाही. हा 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 हा. आणि श्रावण महिन्यात ती करता करता शेवटच्या मंगळवारी मॅडम हा माझी असं देवपूजाचं हे मंदिर आहे. हा. मंदिराच्या साईडला अशी एक भिंत आहे आणि तिथंच माझं किचन आहे साईडला. अच्छा. हा हा. त्या भिंतीवर स्वामींचं पूर्ण आकार आलेला आहे मॅडम. ओ. पूर्ण आकार आलाय त्यांचं डोकं डोळे कान सुद्धा ओ. दिसतंय मॅडम. मला ते फोटो पाठवा हा ताई नंतर. अजून स्पष्ट दिसते मॅडम जसं ते होईल ना तसं ते डार्क डार्क होत चाललंय. बापरे, किती वर्ष झाली या गोष्टीला? आता श्रावण महिन्यात मॅडम आत्ताचा श्रावण महिना गेलेला. अच्छा अच्छा अच्छा. हा 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 हा.
मला वाटतं 5-6 महिने झाले असेल ना. श्रावण हो महिन्यात हो 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 बरोबर. शेवटचा मंगळवार मॅडम. अशी बसली होती ती, जपच करत होती. तर हा मला म्हटली, "मम्मी इकडे ये गं तू." म्हटलं, "काय झालं गं?" हा तर हा. मला म्हटली, "बघ ना, हे स्वामींसारखं काहीतरी आकार दिसतोय गं इथे." आई ग. तर आणि बघा तिला किती कमी वयामध्ये दाखवलं दर्शन. तिलाच मॅडम, मी म्हणते मला पण नाही तिलाच. हा हा आणि मला म्हणते, "अगं मॅडम बघ ना, मम्मी बघ ना गं." आणि मी हा. बघतीये तर मला काही व्यवस्थित दिसेना मॅडम ते, कारण पुसट होतं ना त्यावेळेस. बरोबर बरोबर आणि बरोबर. मग नंतर त्या साईडनी मला ना असं कुत्रा पण दिसला. हा असा एक आकार दिसला कुत्र्याचा. हा मग हा. तो आम्ही व्यवस्थित बघितला. आता माझे मिस्टर पूजा करतात, म्हणजे पण असे हातबीत जोडतात, असं काही पूजा-बिजा करत खूप नाहीत. नाही पण करायचं. मानतात देवाला. हा 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 काही पाहिजेल असेल ना, तर आपल्याला आणून देतात, पण असं काही करत नाही. हा हा मग हा हा त्यांना पण दाखवलं, त्यांना पण जरा हे करत बसले ना ते, विचार केला त्यांनी. हा 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 हा. आणि मग मला दिसल्यावर मी अष्टगंधाचा टिका लावला मॅडम तिथं. पण मला अरे रडायला आलं मॅडम तिथे खूप. बरोबर हो. की मी म्हटलं साष्टा म्हणजे स्वामी माझ्या घरात आले म्हणजे नाही का. हो स्वतःहून आले ना ताई. स्वतःहून त्यांनी स्थान निर्माण केलं ना. आणि एवढे डार्क दिसले. आणि आत्ताच मला वाटतं मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात हा. मी कलश स्थापन करते. आपला नाही का महालक्ष्मीचा असतो काय कलश हा हा कलश. मी हा मार्गशीर्ष महिन्यात जी पूजा करते ना, तोच कायमचा ठेवते हा कलश. तर हा. त्याच्यावर 3 दिवस फुलपाखरू येऊन बसलं होतं मॅडम. वा 3 दिवस हललं सुद्धा नाही ते. वा किती छान. फार बरं वाटतं हो ताई अशा खूप गोष्टी छान-छान बघितल्या. अनुभव मॅडम, खरं सांगते. आणि आता मागच्या महिन्यात माझं घर आहे. घराच्या बाहेर आपोआप उंबराचं झाड चं रोप उगवलंय मॅडम. अरे बापरे. बघा किती खूप, सुंदर ताई अति सुंदर. खूप, खूप. म्हणजे मला ना कधी-कधी, आणि मी आता अक्कलकोटला गेलते मॅडम, पण मला दर्शन नाही झालं हो. का? काय झालं, माझे पाळीचा महिना होता, म्हणजे निघून गेला होता. पण मला 15 दिवसात पाळी आली. तिथे गेले आणि मला एमसी आली. अरे 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 अरे. आणि मग ते काय झालं मॅडम, मी याला गेले, गाणगापूरला गेले आधी. हा हा हा. आता ह्या 27 तारखेला, मागच्या महिन्यात ओके. जानेवारीच्या. आणि ताई जे स्वामी उमटले त्यांना जरा हळद कुंकू वगैरे वाहिलं हो, का? रोज मॅडम मी त्याला दिवा ओवाळते, अगरबत्ती ओवाळते आणि हे करते, नमस्कार अरे वा करते. वा 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 हा रोज करते. दिवाबत्तीच्या वेळेस रोजचं असतं. आणि किती छान. कधी मला वाटलं ना, की बाबा लयच घाण दिसते, तर मी असं एक फडकं हे करते, मग अष्टगंध लावते. अरे वा वा हा करते. जेवढं आहे तेवढं करते मॅडम. हा हा हा. आणि अक्कलकोटला गेले, माझं दर्शन नाही झालं. गाणगापूरला गेले, हम्म. गाणगापूरवरून अक्कलकोटला गेले. हा अंघोळीसाठी एक रूम बघितली. हा हा. तिथं पण एक अनुभव आला मॅडम मला. हो का. अच्छा. हो. खूप वेळ लागत नाहीये ना मॅडम तुम्हाला, उशीर नाही होते ना? नाही नाही बोला ताई तुमचं कसं प्रत्येकाला कधीतरी असं कुठेतरी मोकळं व्हायचं असतं. मी खूप दिवसापासून ट्राय करते हो, पण आता कुठं म्हटलं करावंच. नाही बोला बोला आजचा मग दिवस तुमच्यासाठी. एक जण मला म्हटले, असं शेअर नसतं करायचं. म्हटलं काय, का सगळे मी नाही शेअर अनुभव करायचं? अरे ऐकते. मोकळं कुठे व्हायचं माणसाने? नाही, पण असं स्वामी पण आले अशा आपल्या घरात. याच्यातनं स्वामींनी तुम्हाला इतके चांगले दिवस दिले ना ताई. हां. हं. आणि मग ते झालं मॅडम, मग मी अक्कलकोटला आले का, हां, अक्कलकोटला आले, रूम बघितली हां, अंघोळीसाठी, आणि मग दर्शनाला जायचा असा विचार केला. हां, हां. वॉशरूमला गेले, तर मला पिरियड्स आले. अरे! माझा हं. मूडच गेला मॅडम तिथे. हां. आता अशा ह्याच्यात कुठं देवाला जायचं? आपल्या मनाला नाही शोभत ना. बरोबर, बरोबर. हां. मग मी काय केलं, माझ्याबरोबर एक जण होती, तिच्या मुलीला आलते, पण तरी ती मंदिरात गेली. मी नाही गेले. हां, हां. कारण आपल्याला नाही शोभत ह्या गोष्टी. मग मी काय केलं, पटत नाही मनाला कोणाला. पटत नाही आता आपल्या जे जातात त्यांचं पण काही चूक नाही. त्यांचं म्हणणं, की हे भगवंतानेच आपल्याला दिलेलं आणि त्याला आपण वाईट का म्हणायचं? ते आहे, पण आपले आपल्याला कसं. कर्म चांगले पाहिजे, आपले कर्म वाईट नको. हां. प्रत्येकाच्या विचारांची पद्धत आहे. आपण कोणालाच नावं ठेवू शकत नाही. नाही, मला कसं वाटतं, उद्या समजा आपण गेलो देवाला, हात लावला, उद्या काही वाईट घडलं, तर आपल्याला म्हणजे आपल्यासारखं हां. मनाला वाटेल ना, बरं की बाबा. आपल्या आपल्या पिढीला कसं आहे ताई, हे हं. पटतच नाही आपल्या पिढीला. हां. बिलकुल कारण ते आपल्यावर संस्कार तसे झालेले आहेत ना. पण आताच्या आता मी भरपूर तरुण मुलींचं बघते. ते म्हणतात, "अरे देवाने दिलेलं आहे आणि त्या देवाला याचं का वाईट वाटेल?" आता हं. त्यांचं पण मला पटतं, की बरोबर आहे. बरोबर आहे. त्यांचं म्हणणं आपण कर्म वाईट करायचं नाही, आपण कोणाचं वाईट करायचं नाही. याला वाईट नाही म्हणत आपण. तर फार नाही. सांगतात, "आंटी आप इसको क्यों गलत बोलते हो? हं. ये तो भगवान ने दिया है ना. अगर हं. हम लोग कुछ गलत करेंगे तो वो गलत है. लेकिन ये हं. भगवान ने दिया उसको बुरा क्यों बोलने का?" सुंदर आणि सांगतात त्या.
आहे पण आपल्याला नाही पटत ना मॅडम आपल्यासाठी लहानपणापासून. हो ना ताई, आपल्याला हा. पटणारच नाही कारण आपण त्या काळातले होत ना ताई. हा, आणि कसं मामाकडे होते तर असं बाजूला बसायचो आम्ही देवाला हो, आमच्या शिवता शिवत लहानपणी सगळं. पण आई अशी बसवायची. माझ्या वडिलांना नाही आवडायचं ते. आमच्या मामाच्या घरात काळूबाईचं स्थान आहे मॅडम. अच्छा अच्छा, हा आणि मग ते बरोबर. वेगळं बसायचं. 4-4 दिवस माझ्या एवढं पोटात दुखायचं ना तरी शिवता शिवत नाही करायची. मग ती एक सवय लागून गेली सवय आपल्याला. लागून गेली. बरोबर, ते आपल्या मग मनावर बिंबवलं गेलंय ताई ते. हां. आणि मॅडम ते झालं आणि मग मी काय केलं ते वटवृक्षाच्या बाहेर एक दुकान आहे बघा हा पेढेवाल्यांचं. हा 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 मग मी काय केलं यांना जाऊन दिलं आणि मी तिथंच बसले. हा आणि मी काय म्हटलं मनामध्ये, "स्वामी तुम्ही मला इथपर्यंत बोलवलं, पण मला तुम्ही दर्शनच दिलं नाही" म्हटलं. हा हा म्हणजे मी मनातल्या मनात म्हणते हां स्वामींना, हा की "मी तुमच्या दारापर्यंत आलीये, वटवृक्षाच्या बाहेर बसलीये मी, हा पण हा तरी तुम्ही मला दर्शन दिलं नाही. मी इथपर्यंत तुमच्यासाठी आले" म्हटलं. हा आणि हा. मला कधी मॅडम असं लवकर पाळी येत नाही, पण त्या दिवशी मला 15 दिवसालाच पाळी आली. अरे अरे, हां, बघा नाहीतर हा, महिनाभर मला पाळी येते. बघा आणि मग ते झाले बसले आणि नेमकंच असं मी म्हणायला आणि समोर मी बघायला ते एक स्वामींची मूर्ती त्यांच्या हा. दुकानामध्ये होती. अरे मग मी म्हटलं हा तर मी म्हटलं जाऊ दे हिचं दर्शन झालं समजायचं आपलं. हो, म्हणजे स्वामी आले ना, तुम्हाला वाईट वाटत होतं. कुठल्या हां. ना कुठल्या रूपात ते आले बरोबर तुम्हाला हे करायला. आणि ते झालं मॅडम आणि मग मी परत असा विचार केला, की मी हा, म्हटलं मी सगळे गेले म्हटलं मंदिरात हा. आणि मी एकटीच बाहेर यांच्या बॅगा सांभाळत बसले सगळ्यांच्या. हा, नाही का? हा, असं हा, म्हणते तर मी काय म्हणते माहिती का स्वामींना, हा, "स्वामी आता मी अक्कलकोटला आले ना, जोवर मी इथं आहे, हा. तोवर तुम्ही मला कुठल्यातरी रूपामध्ये येऊन दर्शन द्यायचं." हा, हे मी माझ्या मनात म्हणते हां मॅडम. हा, हा, पुढं मला काहीच माहिती नाही हां. हा, हा, आणि हा, जोवर मी अक्कलकोटमध्ये आहे, तोवरच तुम्ही मला दर्शन द्यायचं. हा, हा, असं म्हटले आणि मग काय झालं, आम्ही एक मैत्रीण मला म्हटली, "चल आपण प्रसाद खायला मंदिरात जाऊ." तर मी हा, म्हटलं, "मी नाही येणार. मला एमसी आली. तुम्हाला जायचं तर जा." हा, ती म्हटली, हा, "काय होतंय? चल प्रसादात." म्हटलं, "नाही, मी हा. मंदिरात नाही आले तर देवाचा प्रसाद खायला कशी येईल?" बरोबर बरोबर, हा बरोबर की नाही मॅडम? तर त्या हा सगळ्या माझी मुलगी गेली, त्या गेली, सगळेजण गेले हा आणि तिच्या मुलीला पण पिरियड्स आलते. ती गेली होती मंदिरात. हा पण हा तिला हा मी काय म्हटलं, "तू माझ्यासोबत चल. तू मंदिरात नको जाऊ" म्हटलं प्रसाद खायला. आपलं एक हा. मनाचं असतं ना हो. असं बरोबर आहे, हो. मग ती माझ्याबरोबर हॉटेलमध्ये आली मॅडम जेवायला. हा 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 मग आम्ही हॉटेलमध्ये जेवतच होतो. हा असं शेवची भाजी आणि चपाती मागवली. हा 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 जेवायला बसलो हम्म, आणि मग एका बाईचा फोन आला मला, "अरे हम्म, किधर बैठी हो? मैं इधर बहुत भीड़ है खाने हम्म. के लिए, तो मैं आ रही हूँ, मेरे को भूक लगी है." तर मी हा. म्हटलं ये. आमच्या मधलीच होती ग्रुपमधले. अच्छा तर अच्छा, तिला हा. म्हटलं असं असं ये म्हटलं. हम्म. आणि ती एवढ्या गर्दीतून आली मॅडम आमच्याकडे. ती हा नंतर आली, उशिरा आली. मग हा आम्ही तोवर जेवत होतो. तर हम्म, तुम्हाला काय सांगू मॅडम, हा एक माणूस आला. हा एवढा उंच स्वामींसारखा 6 फूट असेल त्याची हाईट. ओ बापरे, पांढरं पांढरा सदरा, ओ पांढरं धोतर अरे वा, आणि एवढी गर्दी होती मॅडम त्या साईडला. रिक्षावाले होते, हे होते, ते होते. आता हा. तो कोणालाही पैसे मागू शकला असता ना. हो हो तो हॉटेल समोर माझ्याच समोर उभा राहिला. मी आतमध्ये जेवतीये. हा तो हा बाहेर असा कॉर्नरला आणि त्यांनी मला काय म्हटलं, मी सहज बघितलं हो असं. हा तो हा मला म्हटला, "मॅडम मला कुठल्यातरी गावाला जायचंय. हा मला फक्त ₹20 किती ₹15 कमी पडतात" ते म्हटला. हा 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 हा. आणि माझ्याकडे पैसे पण नव्हते मॅडम. हा. मुलीकडे पर्स माझ्या. बरोबर बरोबर, हा. म्हणजे मी त्याच्याकडे बघतच बसले मॅडम. आई ग, म्हणजे एवढा सुशिक्षित तो माणूस होता ना. असं हा पण नाही की तो भिकारी होता किंवा हा त्याची कंडिशन नव्हती असं सुद्धा असं पण नव्हता. नाही, हा हा. आणि असा गोल गरीब डोकं स्वामींसारखं अरे वा, आणि पांढरा सदरा, पांढरं धोतर. शेजारी रिक्षावाले, शेजारी लोकं आणि त्यांनी मलाच पैसे का मागावे? हो बरोबर, आणि मला म्हटला, "मला ना असं अशा गावाला जायचंय ताई. फक्त हम्म. ₹15 कमी पडतात. तुम्ही मला देता का?" हा हा मी क्षणभर पण विचार केला नाही मॅडम. माझ्याकडे पैसे नाहीये. हा 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 माझ्याबरोबर जी मुलगी होती ना, तिला काय म्हटलं माहिती का? हा "आहे का गं तुझ्याकडे पैसे?" मी तर नंतर देते म्हटलं, "माझ्याकडे पैसे नाही आता." पण हा. तिने ₹20 काढून दिले मॅडम मला. अच्छा, बघा, मी हा तुझ्याकडून घेतले आणि त्या माणसालाच दिले. हा पण मी असं त्याला बोलले पण नाही, की बाबा कशासाठी म्हणजे माझ्यावर काही सुचलंच नाही मला बोलायचं. हो. देऊन टाकलं तुम्ही. देऊन टाकले. हा आणि मी बघतीये हा अजून कुठं पैसे मागतोय का, नाही हा का? हा 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 बरोबर. पण त्याने मॅडम कुठंच पैसे मागितले नाही. तो डायरेक्ट सरळ निघून गेला.
ताई ते स्वामीच होते म्हणजे. स्वामीच होते. मी म्हटलं पण माझ्या मुलीला आल्यावर, हा. शर्वरी स्वामी आले होते. मी बोलले त्यांना. माझी मुलगी पण अशी हे झाली ना, तिला पण खूप विश्वास आहे मॅडम हो ना. स्वामीबद्दल. अरे वा. खूप विश्वास आहे. नाही, ती आता जो स्वामी सेवेत आहे ना आणि ती तेवढं लहानपणापासून तिचं तर खूप स्वामी चांगलं करतील बघा ताई. हम्म. आणि मॅडम खूप तिला विश्वास. मग ते झालं. मग आम्ही घरी आलो. हा मी हा माझ्या मिस्टरांना सांगितलं, असं असं झालं. हा काय हा. नाही बोल ते काय बोलणार? ते म्हणले ठीक आहे, तू आली ना जाऊन. तुला म्हटलं होतं जाऊ नको, तू ऐकत नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं कसं होतं, 2-3 दिवस सुट्टी होती, आपण जाऊ. हा 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 आणि मी हा काय ऐकलंच नाही. मला हा जायचं होतं बायकांबरोबर. हा. पण माझं दर्शनच झालं नाही. जाऊ द्या, काही नाही, पण स्वामी आले तुम्हाला स्पेशल भेटायला ताई. भेटायला खूप मॅडम, मला अजून पण तो चेहरा आठवतो. केवढा छान, केवढं छान आहे ते. अजून काय पाहिजे सांगा. छान हवंय. म्हणून म्हटलं तुम्हाला खूप सांगावं. भाग्यवान आहे ताई तुम्ही. आणि हम्म. आता इथून पुढे तुमचं छानच होणार. बिलकुल विचार करायचा नाही कसला. आता काहीच विचार आहे मॅडम, फक्त मुलीचं व्यवस्थित शिक्षण, मुलांचं, नवऱ्याचं, बास, बाकी काही अपेक्षा नाहीये आता. अगदी नाही, मुलाचं पण छानच होईल, हम्म. मुलीचं पण छान होईल. आणि तो मुलगा तुमच्या घरी एक स्वामींचं रूप आहे, हे हम्म. माझे शब्द कायम लक्षात ठेवा ताई तुम्ही. हो हो. हम्म. कारण तो एवढं तारक मंत्र वगैरे पण म्हणतो. आणि तुमचं खूप छान होणार. म्हणजे माझ्या अंगावर हम्म. शहारे येत होते हे सगळं ऐकता ऐकता. पण तुमचं खूप छान होणार ताई. तरी मी तुम्हाला खूप शॉर्टकट मध्ये सांगितलं, सगळं नाही सांगत बसले की बाबा नको जास्त मोठं हे एकदा करायला. मी शेअर करते आणि मला ना तो फोटो पाठवा ताई आठवणीने.